नेपाळमधील लुंबिनी भगवान गौतम बुद्धाची पवित्र जन्मभूमी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे। युनेस्कोने ताज्या अहवालात या ऐतिहासिक स्थळावर अनियंत्रित विकास आणि पर्यावरणीय हानीमुळे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा गमावण्याचा धोका व्यक्त केलाय। या पवित्र स्थळाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। चला पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। नेपाळमधील लुंबिनी ही जागा केवळ बौद्ध धर्मीयांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत पवित्र मानली जाते। ही जागा भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे, जिथे शांततेचा संदेश दिला गेला होता। मात्र सध्या लुंबिनीवर संकट ओढवले आहे। युनेस्कोच्या अहवालानुसार लुंबिनी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित विकास चालू आहे। हॉटेल्स, रस्ते आणि अन्य व्यावसायिक प्रकल्पांमुळे या स्थळाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व नष्ट होत आहे। याशिवाय लुंबिनीच्या पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे। झाडे तोडली जात आहेत, जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे आणि पवित्र स्थळाच्या आसपास प्रदूषणाची समस्या वाढली आहे। युनेस्कोने नेपाळ सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की लुंबिनीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर जागतिक वारसा स्थळाचा दर्जा रद्द केला जाऊ शकतो। लुंबिनी मास्टर प्लॅन अंतर्गत विकास केला गेला पाहिजे, मात्र स्थानिक पातळीवर अनधिकृत बांधकामामुळे ही योजना फक्त कागदावरच राहिली आहे। लुंबिनीतील वाढत्या समस्यांवर स्थानिक लोकांनीही चिंता व्यक्त केली आहे। ते म्हणतात की पवित्र स्थळाच्या परंपरेचे आणि सौंदर्याचे जतन होणे गरजेचे आहे। नेपाळ सरकारने युनेस्कोच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत। युनेस्कोने आंतरराष्ट्रीय समुदायाला यामध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे। लुंबिनीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता हे स्थळ भविष्यातही शांततेचे प्रतीक राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे। भगवान बुद्धांच्या जन्मभूमीचे रक्षण करणे हे केवळ नेपाळचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे कर्तव्य आहे। लुंबिनी हे जागतिक शांततेचे प्रतीक आहे आणि त्याचा जागतिक वारसा म्हणून दर्जा कायम ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे। युनेस्कोचा इशारा हा जगाला दिलेला एक इशारा आहे की इतिहासाच्या या अमूल्य खुणा आपण कायम जतन करायला हव्यात।